नमस्कार मित्रांनो, मी सागर जाधव. चला आपण आज जुलै महिन्यात कांद्याचे काय बाजारभाव राहतील याविषयी जरा चर्चा करूया. तर जुलै महिन्यामध्ये जूनच्या तुलनेत जुलै महिन्यात बाजारभाव चांगले 5 ते 6 हजार रुपयांनी उंच होण्याचे याच्या वाटेवर आहे. त्याचं कारण असं की राजस्थानमधला प्याज हा जास्तीत जास्त 10-15 दिवस माल चालेल आणि इंदोरमधला जो कांदा आहे त्या कांद्याचा प्रॉब्लेम असा आहे की मागच्या वर्षी जसं महाराष्ट्रातल्या कांद्यामध्ये जो प्रॉब्लेम आला त्याचप्रमाणे काढणीच्या वेळेस पाऊस पडला आणि इथला जो भाग आहे तो पूर्ण काळा पडून सडतोय. तर विषय असा आहे की तो MP मधला जो कांदा आहे, इंदोर MP मधला कांदा आहे, तो तर जास्त दिवस टिकत नाही आहे. तर तो जास्त दिवस टिकत नसल्यामुळे गाडी तिथं पोहोचल्यानंतर त्या व्यापाऱ्यांना लगेच सेल करावा लागतोय आणि तो सेल लगेच केला तरच म्हणजे साधारणतः 2-3 दिवसच तो कांदा टिकतोय. त्याचा इफेक्ट पूर्ण महाराष्ट्राच्या कांद्यावरती किंवा नाशिक जिल्ह्याच्या कांद्यावरती येणार आहे. कारण नाशिक जिल्ह्याच्या कांद्यामध्ये डिहायड्रेशन सोडून नाशिकचा कांदा अजून पण सडलेला नाही आहे किंवा सडत नाही आहे, फक्त कांद्याचं वजन कमी होतं आहे. तर त्या अनुषंगाने जुलै महिन्यात असं वाटतं आहे की कमीत कमी आजच्या दरापेक्षा आज जो सरासरी माल 30 रुपयापासून 32 रुपयापर्यंत चालू आहे, तो माल सरासरी 40 रुपयापर्यंत जुलै एंडपर्यंत जाण्याची आवश्यकता आहे आणि पिंपळगावचे हायेस्ट 45 रुपयेपर्यंत जुलै महिन्यात जाऊ शकता. तर धन्यवाद मित्रांनो. अशी काही माहितीची अपडेट भेटली तर मी नक्कीच तुम्हाला माझ्या यूट्यूब चॅनलद्वारे सांगेल. आपण व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्ही सर्वांचे खूप खूप आभार. नमस्कार.